अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत आणखी एक मोठा ट्विस्ट आलाय। अंबरनाथमध्ये आता शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे। याआधी काँग्रेसच्या 11 निलंबित नगरसेवकांना सोबत घेत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला। शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनी रणनीतीही आखलेली। मात्र खासदार श्रीकांत शिंदेंनी भाजपला धक्का देत अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलाय। आधी भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी गटनोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला समर्थन दिलं। त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 32 झालं। या रणनीतीमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंनी शह दिल्याची अंबरनाथमध्ये चर्चा आहे। तर अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया। अंबरनाथमध्ये शिवसेनेचे 27 नगरसेवक विजयी झालेत। एका अपक्षाच्या समर्थनामुळे संख्याबळ गेलं 28 वर। सेनेला सत्ता स्थापनेसाठी 2 नगरसेवकांचं समर्थन हवं असताना राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिलेला। तर काँग्रेसमधून निलंबित झालेल्या 11 नगरसेवकांनी 15 संख्याबळ असलेल्या भाजपत प्रवेश केलेला। काँग्रेसच्या 11 निलंबित नगरसेवकांच्या पाठिंब्याने आणि राष्ट्रवादीच्या सोबतीने भाजपचं संख्याबळ मग 31 वर पोहोचलेलं। आज गटनोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलं। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ पोहोचलं ते 32 वर। श्रीकांत शिंदेंच्या या खेळीमुळे अंबरनाथचा गड राखण्यात शिवसेनेला त्यामुळे यश आलं। शिवसेनेची सत्ता गेले 25 वर्ष अंबरनाथ नगरपालिकेवर आहे। अंबरनाथच्या जनतेने नेहमीच शिवसेनेच्या बाजूनी कौल दिलेला आहे, परंतु नगराध्यक्ष यावेळेला दुर्दैवाने होऊ शकला नाही। मेजॉरिटी असतानाही अनैसर्गिक युती करून नैसर्गिक युतीला बाजूला ठेवून जो प्रयत्न झाला तो प्रयत्न एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हाणून पाडला। जहाँ शिंदे साहब है वहाँ सत्ता नामुमकिन है, ऐसा कभी हुआ नहीं है। अंबरनाथमध्ये शिवसेनेने खेळलेल्या खेळीवर मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात बघूया। अंबरनाथमध्ये श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीचे नगरसेवक घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केलाय। इथं आपली काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्यांना भाजपमध्ये घेऊन रवींद्र चव्हाणांनी दावा केला होता। मात्र त्यांना तिथे जे स्थानिक राजकारण आहे त्या ठिकाणी महायुतीवर काही परिणाम होणार नाही। स्थानिक राजकारणामध्ये काही समीकरण चालतील, पण त्या समीकरणाचा महाराष्ट्राच्या महायुतीचे काही संबंध नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.